नमस्कार. आज माझ्या सर्व व्ह्युअर्सला शुभ सकाळ. मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनकेश रात्री ज्योतिष कार्यालय नाशिक इथून आज आपल्याशी संवाद साधत आहे. आज आपण बघणार आहोत आजचा दिवस कसा जाणार आहे. तर सुरुवात करणार आहोत आपण पंचांगापासून. तर आज पंचांग काय आहे तर शके 1947 विश्वावसुनाम संवत्सर विक्रम संवत 2081-82. तसेच आज उत्तरायण असून वसंत ऋतू आहे. तर आजची इंग्रजी दिनांक 10 मार्च 2026 असून आजचा वार मंगळवार, जो हनुमानजीचा किंवा मंगळ ग्रहाचा वार आहे. तर आजची तिथी फाल्गुन कृष्ण सप्तमी आहे. तर आजचं नक्षत्र शनीचा अनुराधा हे नक्षत्र आहे. त्याचबरोबर आजचा योग हर्षण तसेच करण विष्टी भद्रा दुपारी 12:41 आहे. त्यानंतर तुम्ही शुभ कार्य करू शकता. आजचं रात्रोकरण भव हे आहे. आज चंद्र वृश्चिक या जलतत्वाच्या राशीमध्ये आहे, ज्याचा अधिपती मंगळ हा आहे. आज सूर्य कुंभ राशीमध्ये आहे. आज 10 मार्च ज्योतिषशास्त्री नक्की महत्व काय आहे तर आज पहिला म्हणाल तर ऊर्जेचे स्रोत. आज मंगळवारी अनुराधाची शनीचं नक्षत्र येणे हे एक अत्यंत ऊर्जावान योग आहे. तांत्रिक कामे, रिअल इस्टेट आणि धैर्याच्या कामासाठी हा दिवस उत्तम असा आहे. तर गुरुपरिवर्तनाची चाहूल. गुरु महाराज उद्यापासून मार्गी होत असल्याने आज जुन्या समस्यांचा निचरा होण्याची वेळ आहे. त्याचबरोबर आज एखादा मोठा निर्णय घेण्याची पूर्वतयारी देखील तुम्ही आज करू शकता. आज 10 मार्च 2026 प्रत्येक रास काय म्हणते तर सुरुवात करूया आपण मेष राशीपासून. तर मेष राशीला आज मंगळवारी अनुराधाचे शनीचं नक्षत्र येत असल्याने राशीला आज विशेष बळ प्राप्त होणार आहे. आज तुमची काही जुनी येणे असतील ते वसूल होणार आहे. काही जमिनीच्या व्यवहारांमध्ये मोठे यश प्राप्त होऊ शकते. पण थोडासा रागावर तुम्ही नियंत्रण ठेवलं तर त्याचा तुम्हाला निश्चित फायदा हा होणार आहे. वृषभ राशीचा जर विचार केला तर आरोग्यामध्ये चढ उतार जाणवू शकता. त्यामुळे खाण्यापिण्यावर थोडेसे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी कोणाशी वादविवाद घालू नका की जेणेकरून तुमच्याच कामांमध्ये अडचणी निर्माण होतील. मुलांच्या भविष्याची चिंता मिटेल. आज तुमच्यासाठी शुभ रंग गुलाबी तर शुभ अंक 1 हा आहे. तसेच मिथुन राशीचा जर विचार केला तर सर्जनशील कामांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. उद्या गुरु तुमच्याच राशीत मार्गी होत असल्याने आज तुम्हाला भविष्यातील मोठ्या संधींची चाहूल लागणार आहे. तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये देखील आज यश प्राप्त होणार आहे. तर यश प्राप्त झालं तर कमेंट बॉक्समध्ये यश म्हणून निश्चित लिहा. आम्हाला पण थोडीशी उभारी मिळते की आम्ही जे सांगतोय ते तुमच्या आयुष्यात घडतंय. तर शुभ रंग आज तुमच्यासाठी लेमन येलो किंवा लिंबू पिवळा. तर त्याच पद्धतीने आज शुभ अंक तुमच्यासाठी 9 हा आहे. कर्क राशीचा विचार केला तर आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी संवाद साधून जे तुमचे जुने काही वादविवाद असतील ते मिटवण्यात आज शुभ दिवस आहे. तर आज त्यासाठी निश्चित प्रयत्न तुम्ही करा. घर किंवा वाहन खरेदीचं आज नियोजन करण्यासाठीचा आजचा दिवस खूप अनुकूल असा आहे. तर त्या दृष्टीने देखील तुम्ही आज प्रयत्न करू शकता. आज तुमच्यासाठी शुभ रंग मोती पांढरा किंवा शुभ अंक 8 हा आहे. सिंह राशीचा विचार केला तर तुमच्या पराक्रमात आज वाढ होणार आहे. नवीन लोकांशी झालेला संपर्क आज तुम्हाला व्यवसायात फायदेशीर ठरू शकतो. त्याचबरोबर प्रवासाचे काही योग तुम्हाला आज येऊ शकतात. भावंडांकडनं तुम्हाला आज काही ना काहीतरी उत्तम असं सहकार्य प्राप्त होऊ शकतं. त्याचबरोबर आज तुमच्यासाठी शुभ रंग आहे भगवा आणि शुभ अंक आहे 5. तर चला बघूया पुढची रास कन्या रास. कन्या रास काय म्हणते तर आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आज तुम्हाला नवीन काही ना काहीतरी संधी प्राप्त होणार आहे. काही सासरच्या मंडळींकडून आर्थिक मदत किंवा शुभवार्ता मिळू शकते. मिळाली तर निश्चित कमेंटमध्ये यस टाईप करून टाका, म्हणजे आम्हालाही जरा आनंद होईल वाचताना की सासरकडनं काहीतरी मदत मिळाली तुम्हाला. तर तुमच्या बोलण्याने लोकांवर आज प्रभाव पडू शकतो. त्याचा देखील तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी किंवा इतर गोष्टींसाठी तुम्ही फायदा करून घेऊ शकता. आज तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा तर शुभ अंक 4 हा आहे. तुळ राशीचा विचार केला तर आज दुपारनंतर तुमच्या कामांना वेग प्राप्त होणार आहे. पण थोडा स्वतःसाठी वेळ काढाल तर तुम्हाला काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. नवीन वस्त्रांची आज तुमच्याकडनं काही ना काहीतरी खरेदी होऊ शकते. वृश्चिक राशीचा विचार केला तर अनावश्यक खर्चांवर तुम्हाला आज नियंत्रण ठेवायचं आहे. जो काही बडेजबाबदारपणा करण्याचा तुमचा जो मूळ स्वभाव आहे त्यावर तुम्हाला थोडंसं नियंत्रण ठेवावं लागणार आहे. दूरच्या प्रवासाचे योग तुम्हाला आज काही ना काहीतरी येऊ शकतात. पण प्रवास करताना काही ना काहीतरी काळजी घ्या. सामान चोरीला जाऊ शकतं. ज्या गाडीतनं तुम्ही जाणार आहात त्या गाडीची पूर्ण तपासणी केल्याशिवाय तो प्रवास चालू करू नका. आज शांत राहून परिस्थिती हाताळणं तुम्हाला फार गरजेचं आहे. आताताईपणाने किंवा रागाने किंवा विवेकशून्य वागण्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज तुमच्यासाठी शुभ रंग तांबूस तर शुभ अंक 7 हा आहे. धनु राशीचा जर विचार केला तर लाभस्थानातील ग्रहाची स्थिती तुम्हाला आज अचानक धन लाभ करून देऊ शकते. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही थोडे प्रयत्न करा. तर जुन्या मित्रांच्या भेटीने आज तुमचं मन प्रसन्न होणार आहे. गुंतवणुकीतून आज तुम्हाला खूप चांगला परतावा असा प्राप्त होणार आहे. तर आज तुमच्यासाठी शुभ रंग सोनेरी पिवळा किंवा आणि शुभ अंक तुमच्यासाठी 2 हा आहे.
मकर राशीचा विचार केला तर कार्यक्षेत्रात मोठी जबाबदारी किंवा नवीन पद मिळू शकते. त्याचबरोबर वडिलांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होऊ शकते. सरकारी कामांमध्ये यश प्राप्त होऊ शकतं. आज तुमच्यासाठी शुभ रंग निळा तर शुभ अंक 5 हा आहे. कुंभ राशीचा विचार केला तर नशिबाची साथ मिळाल्याने आज रखडलेली कामं तुमची आज पूर्ण होणार आहेत. तर कामं पूर्ण झाली तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये यश टाईप करून टाका. आम्हाला वाचायला खूप आनंद होईल. नवीन नवीन व्हिडिओ करताना आम्हालाही प्रोत्साहन प्राप्त होतं. आज तुम्हाला परदेशात जाण्याचे योग होणार आहे आणि ते जे काही तुम्ही प्रयत्न करत आहात ते आज यशस्वी होणार आहेत. आज तुम्हाला गुरूंचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहे. आज तुमच्यासाठी शुभ रंग राखाडी तर शुभ अंक 3 हा आहे. आज मीन राशीचा विचार केला आज थोडेसे धाडसी निर्णय घेणे टाळा तुम्ही. कदाचित ते तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात. कामाचा ताण वाढू शकतो, पण उद्यापासून परिस्थिती तुमची सुधारणार आहे. संयम पाळणे आज तुमच्यासाठी गरजेचे आहे. आज तुमच्यासाठी शुभ रंग केसरी तर शुभ अंक 1 हा आहे. आता शुभ अशुभ काळांचा जर विचार केला आजच्या दिवसाचा तर अभिजित मुहूर्त सकाळी 11:56 ते 12:43 आहे. तर या कालावधीमध्ये तुम्ही शुभ कर्म करू शकतात. राहू काळाचा विचार केला तर दुपारी 3:28 ते 4:57. पण या कालावधीमध्ये शुभ कर्म टाळलेली बरी. तर आज महाउपाय काय आहे 10 मार्चचा? तर आज मंगळवार आणि अनुराधाची शनीचं नक्षत्र आहे असल्याने आज हनुमानाला शेंदूर किंवा लवंग अर्पण करा. त्याचबरोबर हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचं पठण करा. ते केल्यामुळे तुम्हाला संकटांपासून मुक्ती मिळेल आणि त्याचबरोबर उद्यापासून जो तुमचा गुरुबदल होत आहे तो तुमच्यासाठी अधिक फलदायी असा आहे. तर आता आपण बघितलं दैनिक पंचांग राशी भविष्य उत्तम असे काही उपाय देखील बघितलाय. तर याचबरोबर तुम्हाला अजूनही काही माहिती हवी असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही निश्चित टाका. तर आपण बघितलं पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच उत्तम असे महाउपाय बघितलाय. ह्याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही कुठल्या इतर विषयांवर व्हिडिओ आवश्यक वाटत असेल तर तो विषय आम्हाला निश्चित कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही त्यावर नक्की व्हिडिओ तयार करू. त्याचबरोबर आमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलला तुम्ही निश्चित लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. जेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवता येतील तेवढे तुम्ही निश्चित पोहोचवा. त्यांना देखील आजच्या राशी भविष्याचा काही ना काहीतरी त्यांच्या दिवसात त्यांना फायदा होईल. त्याचबरोबर तुम्हाला इतर काही समस्या असतील जसे की शिक्षणात काही अडचण येत असतील मुलांच्या, त्याचबरोबर काही करिअर कसं मुलांचं आता बघावं, काय करावं, आता 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहेत तर त्यानंतर पुढे भविष्यात काय करावं, तर या संदर्भात पण काही अडचण येत असेल तर आम्हाला निश्चित संपर्क साधा. कोणाचे विवाह होत नसेल कारण विवाहाचा कालावधी आता चालू आहे, मुहूर्त बरेच लोक घेऊन जातात आमच्याकडनं, तर कोणाच्या विवाहात अडचणी येत असतील तर आम्हाला नेमकी संपर्क साधा. काहींना संततीचा प्रॉब्लेम असेल, तसेच न्यूमरोलॉजिकली विचार केला कोणाला मोबाईल नंबर बदलायचा असेल, व्हेकल नंबर घ्यायचा असेल, काही घर नंबर, काही नंबरचा काही इश्यू असेल, नावात बदल करायचा असेल, कंपनीचं नाव ठरवायचं असेल तर आम्हाला संपर्क करा. त्याचबरोबर वास्तुशास्त्र संदर्भात जर काही समस्या असेल, तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल, जे घेतलेलं घर आहे त्यात तुम्हाला थोड्याशा त्रुटी जाणवत असतील, घरामध्ये काही ना काहीतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला थोडासा जाणवत असेल, त्या घरात आल्यापासून काही प्रगती साध्य होत नाही असं वाटत असेल तर आम्हाला संपर्क साधा. आमचा हा जो नंबर दिलेला आहे खाली रात्री ज्योतिष कार्यालयाचा, तुम्ही आम्हाला निश्चित संपर्क साधा. आम्ही तुम्हाला सशुल्क असं मार्गदर्शन प्रत्येक विषयावर करू आणि तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत तुमच्या पाठीशी राहू. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.